एकात्मतेचा गंध, सर्व नेत्यांना लागला आहे खुर्चीचा छंद. आजचा तरुण व्यसनात झाला आहे बेधुंद, म्हणून व्यासपीठाला विषय मिळतो गुणवंताचा महामेरू स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद. सन्माननीय व्यासपीठावरील सर्व सन्माननीय आणि माझ्या बालमित्रांनो, गुणवंताचा महामेरू स्वामी विवेकानंद या विषयावर वाक्यज्ञ मांडण्यासाठी मी आपल्या पुढे नम्र उभा आहे. त्यागाच्या, वैराग्याच्या आणि संदेहनिरपेक्ष प्रेमाच्या, आपसातील निसंकोच परोपकारी निस्वार्थ मनाच्या भारतीय संस्कृतीला तिच्या प्रचाराची पताका खांद्यावर घेऊन जगभर भ्रमण करणाऱ्या स्वामी विवेकानंदांना प्रथम मानाचा मुजरा. स्वामी विवेकानंदांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कलकत्ता येथे झाला. या नररत्नाने जिच्या पोटी जन्म घेतला ती भाग्यशाली माता म्हणजे भुवनेश्वरी, तर पिता विश्वनाथ दत्त. श्रोत्यांनो, 1881 साली स्वामी विवेकानंद व रामकृष्ण परमहंस यांची भेट झाली. ही घटना स्वामी विवेकानंदांना महामेरू बनवण्यास कारणीभूत ठरली. उपस्थित जन हो, तर काही तलवारी विचाराच्या मशाली घेऊन सर्व प्रकारच्या आज्ञाला विरुद्ध लढायला शिकले पाहिजे असे सांगणारे स्वामी इथल्या गुणवंतांसाठी, संस्कृतीसाठी किती मोठा असेल हे आपल्याला सांगण्याची गरज नाही. शिकागोच्या धर्म परिषदेत समग्र जगवासियांना, बंधू आणि भगिनींना म्हणणारा भारतीय संस्कृती जगत दर्शन घडवणारा कर्मयोगी आपल्याला सांगण्याची गरज नाही. आपल्याला त्या स्वामी विवेकानंदांची सांगण्याची गरज आहे. त्यांनी भारतीय संस्कृतीची पताका जगभर पसरली. जन हो, स्वामींचे कर्तृत्व, दातृत्व, नेतृत्व मी सांगणार नाही, पण सांगणार आहे महामेरू पदापर्यंत प्रवास केलेला स्वामी. स्वामीजी भारतातील फार मोठी गण व्याख्यान करतात. भूक लागली असताना भाकरी खाणं ही प्रकृती, भूक लागली नसताना भाकरी खाणं ही विकृती. भूक तर लागली आहे, पण समोरून एखादा भुकेला येतात, त्याला आपल्या ताटातील अर्धी भाकरी देणं ही भारतीय संस्कृती असे सांगणारे स्वामी मानतो आहे. राष्ट्राची उभारणी ही वाळूच्या भुसभुशीत जमिनीवर करतात नाही, तर त्यासाठी मजबूत कातळाची पायभूमीच असावी लागते आणि ती फक्त आणि फक्त चारित्र्यावरच उभी राहू शकते. जगाने भारतीय चारित्र्याच्या प्राचीन संस्कृतीला स्वीकारले पाहिजे असे सांगणारे स्वामी मानतो आहे. खरोखर श्रोत्यांना, स्वामीजींचे चारित्र्य वर्णन करण्यासाठी माझे शब्द आखून पडत आहे, पण चारित्र्यवान माणसांना समाज जगू देत नाही हेही तेवढंच खरं. असेच एकदा स्वामीजींना भ्रष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांच्याकडे एक सुंदर स्त्री आली. त्यांचे दर्शन घेतले व त्यांना म्हणाले, माझ्या मनातील इच्छा पूर्ण होईल का? स्वामीजी म्हणाले, का नाही, सांग ना तुझ्या मनातील इच्छा काय आहे. तेवढ्यात ती सुंदर स्त्री म्हणाली, मला तुमच्यासारखा एक सुंदर मुलगा हवा. तेवढं स्वामीजी म्हणाले, बस एवढंच? मग तुम्हीच मला तुमचा मुलगा माना ना. केवढं हे चारित्र्य, केवढं हे पावित्र्य. त्या स्वामीच्या बाबतीत मला असं म्हणावं वाटतं, किती शब्दामध्ये मांडू, किती शब्दामध्ये मांडू स्वामीजींच्या गुणाला. आईचे ममत्व आणि सागराच्या लाटा मस्त येतील का कुणाला, मस्त येतील का कुणाला. इयत्ता नदीची विद्यार्थिनी, ना वाकायचे ना झुकायचे, ना वाकायचे ना झुकायचे, अन्यायावर पलटून वार करायचे, सन्मानानेच जगायचे आणि सन्मानानेच मरायचे अशी शिकवण देणाऱ्या राजमाता माता जिजाऊ यांची जयंती 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील संदपेठ राजा जिजाऊंचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव महासबे असे होते. ज्या वयात मुले भातुकलीचा खेळ खेळतात त्या वयात जिजाऊ दानपट्टा खेळायच्या, कमरेला कट्ट्यावर बांधून घोड्यावर स्वार व्हायच्या. लखोजी सारख्या पराक्रम पुरुषाचे रक्तमय तेज त्या कन्येच्या नसा ठासून भरलेले होते. शहाजीराजे भोसले यांच्याशी जिजाबाईंचा विवाह झाला. जिजाबाईंचा विवाह झाला. आता भोसले कुळातील शहाजीराजे भोसले या वीर पुरुषाची त्या वीर पत्नी होत्या. जाधव व भोसले या दोन्ही घराण्याची पराक्रम, अन्याय, अत्याचार पाहून जिजाबाईंना नेहमी वाटे आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य असायला हवे. स्वराज्याचे तेजस्वी स्वप्न जिजाऊंनी पाहिले होते. त्यांनी शिवबाला लहानपणापासूनच शौर्याच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगून घडवले. जिजाऊंच्या प्रेरणेने शिवरायांनी अनेक लढाया जिंकल्या व महाराष्ट्राच्या मातीमध्ये भव्य निशाण उभारले. जिजाऊंनी दिलेल्या संस्कार व शिक्षणामुळे शिवराय स्वतःचा विचार न करता इतरांच्या कल्याणासाठी जगले, धर्मरक्षणासाठी लढले. म्हणूनच म्हणावेसे वाटते की पेटविले रणांगणे देह झिजविला मातीसाठी, पेटविले रणांगणे देह झिजविला मातीसाठी.
मरणाच्या दारात लढलो आम्ही प्रत्येक जातीसाठी. राजमाता राष्ट्रमाता महासाहेबांच्या पावन स्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो. आपल्या पुढे पोवाडा सादर करण्याचा प्रयत्न करतो. महाराजांची, छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, महाराजांची कीर्ती बेफाम. भल्या भाल्यांना फुटलाय घामा, भल्या भाल्यांना फुटलाय घामा. याला कोण घालिले सना दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे आली आदिलशहाची आई बरं का. नजर एक तिच्या अंगार, दरबार झाला गप्पगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला आणि तो बोलला, हम लागे शिवाजी को. आणि त्यांना विडा उचलला. नाव त्याच अफजल खाना. हो, नाव त्याच अफजल खाना. जिता जाता जणू सैताना. त्यानं बोलला छाती ठोकुना, शिवबाला टाकतो शिरडोना. कौतुक झाले दरबाराचे. खान निघाला मोठ्या गुरमीत. हेच घोडदळ पायदळ, फौजा फाटा लय बसकळ. अंगी हत्तीचं बळ, पाहणारा काफी छळछळ. वाटेत भेटेल त्याला शिर्डी, ह्याची खानाची सेना निघाली. गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणींची आबरू लुटली. कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडे निजाम, तिकडे मुघल, पलीकडे इंग्रज. जो तो हेच बोल लागला. राजाची सैन्य मुठभर, खानाला कसा थोपणार. चिंतेत पंत सरदार. रायबाग गडावर पोचताच महाराजांना म्हणतात, महाराज आपण कुठेतरी आज्ञास्थळी निघून जावे. जिजामाता या गडावरच होत्या. हेच त्या म्हणतात, काय बोलत राहिला. शिवबा केवळ आमचा पुत्रच नाही तर अवघ्या मराठी मुलाचा स्वाभिमान आहे. त्याने अशा मुघलशाही बादशाहाला बघून ध्यानपणे पळून जाणं हे कदा म्हणू शक्य नाही. अशा वाघिणीचा तेव छावा, अशा वाघिणीचा तेव छावा. गणी बाला कसा ठेचावा, डोक्यात गणी मी कावा. भेटीचा धागा सांगावा, भेटीचा सांगावा. खानाने हसत कबूल केला. दिवस ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान. हो, प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान. मान त्याला जाणे शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची. त्यास नाही जाणीव शक्तीची. जी 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 करील काय कल्पने युक्तीची. हो जी 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 जी. महाराजांनी खानासाठी एक छानसा शामियाना उभारला. महाराजांनी छान उभारलेला, महाराजांनी छान उभारलेला. नक्षीदार शामियानाला, नक्षीदार शामियानाला. आणि अशा एक शामियान्यात खान दौलत डुलत आला, खान दौलत डुलत आला. सय्यद बंद त्याच्या संगतीला, सय्यद बंद त्याच्या संगतीला. शिवबाच संगती माला, शिवबाच संगती माला. बर का म्हणजे जीव आम्हाला नावाचा एक सवंगड होता. तो महाराजांबरोबर आला होता. म्हणतात ना, होता जीवा म्हणून वाचला शिवा. शिवबाच संगती माला, शिवबाच संगती माला. महाराज आम्ही पोचतात. खान म्हणतो तुसा, शिवाजी हमारे गले लग जाओ. खान हाथ मारतो ओसरी, खान हाथ मारतो ओसरी. रोखी नजारे राजरार जिरार जी जी जी, राजरार जी 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 जी. खानाने राजाला आणून गेला आणि दगा केला. खानदाभिमान मानला, खानदाभिमान मानला. कट्यारीचा वार त्यानं केला, कट्यारीचा वार त्यानं केला. खरखर आवाज झाला, खरखर आवाज झाला. चिलखटा होता अंगाला, चिलखटा होता अंगाला. खानाचा वार फुगा गेला. खान निर्बळला. इतक्यात महाराजांनी पोटामध्ये पिचा टाकायला, पोटामध्ये पिचा टाकायला. वाघ नखाचा मारा केला, वाघ नखाचा मारा केला. तराटाला फाडणं पोटाला. त्याचा कोतळा बाहेर आला जी जी, त्याचा कोतळा बाहेर आला जी जी जी. धन्यवाद.